पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचं मागासलेपण आज पुन्हा दिसून आलं। पालघर जिल्ह्यातल्या सफाळे नजीकच्या नगावे येथील निकिता डगला या महिलेनं 2 जुळ्या मुलांना जन्म दिला। त्या बालकाचं वजन कमी असल्यानं त्यांना 80 किलोमीटर अंतराचा प्रवास करून जवार येथील विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात ठेवण्यात आलं। निकिता यांची प्रसूती झाल्यानंतर नवजात शिशूंवर योग्य उपचार करण्यासाठी सफाळे किंवा आसपासच्या परिसरात शिशु देखभाल कक्ष उपलब्ध नव्हता। त्यामुळे या नवजात बालकांना तब्बल 80 किलोमीटरचा प्रवास करवून जवारला नेण्याची वेळ आली। पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आजही सशक्त नसल्याचं यातून स्पष्ट झालं। पालघर जिल्ह्यात आजही बालमृत्यू आणि माता मृत्यूंचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसतोय, पण प्रशासन आणि स्थानिक नेत्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतंय। दिनांक 5/1/2025 रोजी सकाळी 12:30 पालघर येथून बेबी ऑफ निकिता निलेश डगला ही जी जुळी बालकं आली होती। ए बेबीचं वेट 2 किलो 450 आणि बी बेबीचं वेट 2 किलो 200 ग्राम होतं। आता दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे। दोन्ही बालकांना मिनिमम ऑक्सिजन चालू आहे। 9 महिन्याच्या अगोदर ज्या बाळाचा त्या ठिकाणी आपला जन्म होतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी इन्क्युबेल जे आहे त्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। दुर्दैवाने या ठिकाणी जव्हार येथे या ठिकाणी ती आपलं इन्क्युबेटर जे आहे ते आपलं ती साधनं उपलब्ध आहे, परंतु सफाळावरनं जव्हारपर्यंत त्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे 60 किलोमीटरच्या आसपास ती त्या ठिकाणी महिलेला जावं लागतं आहे। हे निश्चितच आजच्या या आधुनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चिंतेचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।